नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत पोपटीचा ठेचा म्हणजेच हरभऱ्याचा ठेचा। तर चला पटकन जाऊन बघूया असा हरभऱ्याचा ठेचा हा कसा होतो। हे बघा, अगदी चमचमीत आणि टेस्टी झणझणीत असा हरभऱ्याचा ठेचा आहे। हेल्दी आहे आणि थंडी तर अजून चालूच आहे। मस्तपैकी थंडीमध्ये आपल्याला हा हरभऱ्याचा ठेचा हवाच हवा। तर नक्कीच ह्या सीझनमध्ये तुम्ही हरभऱ्याचा ठेचा करा। ह्या थंडीमध्ये इझिली उपलब्ध आहे, तर पटकन ह्याचा आस्वाद घ्या। तर चला, पोपटी म्हणजे काय, म्हणजे हरभरा म्हणजे काय, तर हा असतो। ह्याचे झाडसुद्धा भेटतात। झाड म्हणजे जशी आपली कोथिंबीरची, पुदिन्याची, पालकाची जोडी असते अगदी त्या प्रकारे जोडीसुद्धा भेटते। तर ती निवडून घ्यायची, जसं आपण कोथिंबीरची पानं घेतो तसे ह्याचे दाणे निवडून घ्यायचे आणि परत त्याला सोलायचं सुद्धा। ह्यालासुद्धा कवर असतो। आता निवडलेले हरभरे घेतले म्हणजे पोपटी घेतली अर्धी वाटी, चवीनुसार मीठ घेतलं अर्धा चमचा, 5-6 मिरच्या आणि 5-6 लसूण घेतले। आता इथं मी बिडाचा तवा घेतलेला आहे, छानपैकी गरम करायचा। खोलगट तवा हवा, तुम्ही लोखंडाचा कोणताही तवा घ्या, पॅन घ्या, बट चपटा पसरट तवा घेऊ नका। आता त्याच्यामध्ये छान तेल टाकलं, अगदी 2 चमचे तेल, आणि तेल छान गरम झालं की टाकले हरभरे म्हणजेच पोपटी। आता ह्या हरभऱ्यांना छानपैकी असं परतून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हाय आहे, अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही केलेली। आता टाकले लसूण आणि आता मिरच्यासुद्धा टाकल्या मी सोबतच। तर मिरची लसूण छानपैकी परतून घेतलं की मिरची उडायच्या आधी ह्याच्यावरती टाकायचं आपल्याला मीठ। तर चला मीठ टाकूया। तर हे बघा, ह्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं। एक चटका लागायला हवा लसूण, मिरच्या आणि हरभऱ्यांनासुद्धा। ओके, तर हे जे तडका आहे ना, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे हरभरे भाजताना कोणते खोलगट भांडं घ्यायचं, म्हणजेच खोलगट तवा असेल लोखंडी तो घेऊ शकता तुम्ही, किंवा असा बिडाचा तवा किंवा साधा फ्राय पॅनसुद्धा घेऊ शकता। झाकण ठेवलं मीठ टाकल्यावरती छान परतून, झाकण अगदी 3-4 मिनटाला आपल्याला काढायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हायच आहे, अगदी स्लो नाही केली। झाकण का ठेवलं, कारण की मिरची अंगावरती उडू नये त्यामुळे। आता असं मी सांगितलं की गॅस बंद केल्या झाकण उघडायचं नाही, 2 मिनटं तसंच ठेवलं झाकण बंद केल्यावरती। आणि आता हे जे स्मॅशर आहे हे सगळ्यांकडे असतं, त्यामुळे ह्याच्याने रगडायचं। आता हे नसेल किंवा हे करायचंही नसेल तर मग मिक्सरमध्ये एक पल्स मोडवरती तुम्ही वाटू शकता याला, किंवा तांब्याच्या मदतीने सुद्धा, जसं आपण नॉर्मल ठेचा करतो अगदी तसा। डाळ, भात, भाकरी, चपाती, फुलके कशासोबतही का, अगदी वडापावसोबतसुद्धा हा ठेचा अगदी अप्रतिम लागतो। नक्की करा, अगदी भन्नाट टेस्ट आहे ह्या रेसिपीची। नक्की करा आणि आवडलं तर पोपटी हे कोणत्या भागात म्हणतात, महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्ये, म्हणजे विदर्भात किंवा महाराष्ट्रामध्ये, रत्नागिरीमध्ये, कोकण भागात किंवा कोणत्या आपल्या भारताच्या भागात ह्याला पोपटी म्हणतात, हे नक्कीच मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।